श्री गजानन विजय अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंद कंदा, जय जयादी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्रगती, माझा अंत पाहाशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोरांशी कठोरता, नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्ता करा आपुल्या या काळी. मी दीनवाणे मारितो हाका, मला दगा देऊ नका, हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणू. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरायाचा होय सूत. गर्दे उपनाव जयाचे, तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा. मूर्ती पाहून त्याच्या मना, आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलाने, जी जीवनमुक्तांची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही. माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पाहण्या चरण, आलो खामगावाहून. त्यांचे सार्थक झाले की, तो समर्थानी लीला केली, कोपरखळी मारिली, काशीनाथाच्या पाठीस भली, आपुल्या परमकृपेने. जा तुझा हेतू पुरला, वाट पाहे तारवाला, या भाषणे घोटाळीला, काशीनाथ मनासी. म्हणे कामना माझे ये ठाई, मी ना आलो मागण्या काही, तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे. त्याचे गूढ कळेना, पुसण्या छाती होईना, निमूटपणे वंदून चरणा, गेला निघुणी खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही, तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास. तारेत हा मजकूर, तुमचा केला तक्रूर, मनसुफीच्या हुद्द्यावर. मोर्शी तालुक्या कारणे, ते पाहता आनंदला, कोपरखळीचा अर्थ कळला त्या काशीनाथ पंथाला. पहा संताचे ज्ञान कैसे, असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी, त्याच्या अति अग्रहाने. ही भोसल्यांची राजधानी पूर्वकाळी होती जणी, त्या शहराची आज दिनी दैना झाली विभुध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला खरा, धनी याचक ठरला, परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात. गज घोडे पालख्या अपार, नाहीच्या झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विभुध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा, वाडा गोपाळ बुटीचा, होता सीता बर्डीवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेवले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात कोंडोनिया टाकीला. बुटीचा ऐसा विचार, या सीता बर्डीवर महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला जैसे मथुरे माझी नेला, तोच प्रकार इथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित, विनविती हरिपाठला प्रत, महाराज येथे आणा हो. कुडीमधून गेला प्राण, कोण पुसे तिजला गुण, तैसे समर्था वाचून, शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार, बुटी मोठा सावकार, तेथे न आमुचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तीची होणे आहे योग्यसाची, येथे आम्हास कोल्ह्याची नाही मुळी किंमत. जंबूमळ्याची लढावया, मारुतीच हाच योग्य ठरला, जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांसी घेऊन यावे, आम्हा अवघ्यास सुख व्हावे, हीच आहे विनंती. इकडे बुटेच्या घरात अजुर्दे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी, या आपुल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी मुळीच मानिना, समर्था जाऊ देईना, अनागोंदीचा राम राणा, बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसत असे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थापुढे सदा भजन, परी शेगावाचे येते जण, बंदी त्या तो करीत असे. जाऊन देई दर्शना शेगावाच्या लोकांना, बिगर परवानी श्रीमंत सदना, जात नये कवनासी. शेगावाचे लोक भले, जरी अनावयास गेले, परी न काही उपाय चाले, गेले तैसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी, घेऊन गेला नागपुरी, समर्थासी आणावया. बसला अग्निरथात, त्याच वेळी वदले संत, त्या गोपाळ बुटी प्रत, येणे रीती ते ऐका. अरे गोपाळा, पाटील हरी निघाला यावया नागपुरी, तो येण्याच्या आत परी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार, याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी, उड्या या
जाण निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, तरी तो न त्याने मानिला, प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीचे या घरी, पंगत होती थोर खरी. पाटील आल्याच्या अवसरी, आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यास, शिसमचे पाट बसण्यास, होत्या पातळ पदार्थास वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वाने होती भोजनाकारणे, मध्यभागी आसन त्याने मांडले समर्थ बसण्यास. ऐसे बुटीची श्रीमंती, त्याचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत, तो महाराज निघाले धावत, द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून, जैसी येईल धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चला हरी शेगावासी, येथे मुळी न राहणे मसी, तू आलास न्यावयासी, हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरिणी धरले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया, नका करू या समयास, दोन घास खाऊन या, इच्छित सला मग जावे. तैसेच बुटी पाटीलासी, बोलू लागले विनयसी, तुम्ही घेऊन प्रसादासी, जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज, हे समजून आले मज, पंक्तीस माझी राख लाज, तुम्हीच पाटील एधवा. आत्ताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ, शेगावाची समस्त मंडळी पंक्तीस जेविली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी, दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे, जानकाबाई नावाचे, परम भाविक होते साचे, ग्रहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी, माझा हेतू मणीच्या मणी, बसू पाहतो गुरुराया. तई महाराज बोलले, तुझ्या मना मी जाणिले, ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला, परम सद्गुणी होईल भला, अंती जाशील वैकुंठाला, सौभाग्यसह बाळे तू. ऐसा आशीर्वाद घेऊन निघते झाले दयाघन, त्या सीता बर्डीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी, ज्याने ठेविला रामराजी आपुल्या शुद्ध वर्तणे. त्याचे लौकिकी राज्य गेले, जे अशाश्वत होते भले, शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचार, राम टेकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावाच्या मठा जाण हरिपाटला समवेत. धार कल्याणाचे रंगनाथ, जे थोर साधू मोगलाईत, होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्यांचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती, कर्ममार्गी ज्यांची प्रीती, कृष्णा तटकाचा ज्यांच्या महती, मान गावी जन्म ज्यांचा. ते येण्याच्या अगोदर बाळा भाऊस साचार, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदयक, माझा बंधू येतो एक, मज लागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्यापथा तरी, चिंध्या न पडू द्या निर्धारी. अंगण स्वच्छ ठेवा रे, चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी. जमदाग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण, सुचिरभूत ज्ञानसंपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी, तो एक प्रहार दिवसासी स्वामी पातले ते ठाया. एकमेकासी पाहता दोघे हसले तत्वता, हर्षोभयतांच्या चित्ता झाला होता अनिवार्य. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा. एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशायी नारायण. स्वामी जेव्हा मठात आले, तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले, टिचक्या कराने वाजवीत. स्वामी येताच चिटकी थांबली, द्रष्टाद्रष्ट दोघा झाली. ते स्वामींनी विचारली, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने कौतुकविली मान, स्वामी गेले निघून, बाळास कौतुक वाटले. बाळा म्हणे, गुरुराया, हे दृश्य पाहून या, संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमचा ह्या मार्गाहून, ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. तो प्रश्न ऐकला समर्थ, देती उत्तर त्याला,
बरवा प्रश्न बाळा केला त्वा हा आज आम्हाते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे, ते 3ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पहाणारा कारण तेने घोटाळला वरी मान पहाणारांचे राजसा. 16 ओळे स्नान संध्या व्रत उपोषणे अनुष्ठान या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी निरालसपणे खरी, तोच समजावा भुवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून्य तेथे होता कर्ममार्गे न ये हाता, म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी. तेथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, परंपरा कारणे दूत तरी कदा त्याने पडू नये. आता भक्ती मार्गाचे एक हे लक्षण साचे, भक्तिपंथाचे जाणारांचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मना ठाई अंशेही राहिला नाही, त्यांच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्यांची विशेष. मुखा माझी नामस्मरण करणे हरीस लागू जाणून, ऐसे अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्त करी त्यालाच भेटे श्रीहरी, भक्ती मार्ग नये सरी. त्याचा विधी सोपा असे परी तो करण्यास आचरण, कर्माहून कठीण जाण जेवी गजानने. जवळपण नेत्रा लागी दिसतसे, आता योग मार्ग तिसरा सांगतो मी ऐका खरा. या योग मार्गाचा पसारा दोघापेक्षा जास्त असे, परी हा पसारा निश्चयसी आहे त्यांच्या त्याचे पासी. योग मार्ग साधण्याची बाहेरचे न काही लागे. एवढे आहे ब्रह्मांड तेवढे आहे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इडा पिंगलाचे खेद भेद देख, कुंडली आणि मुद्र ज्ञान पाहिजे आधी कोण करणारांना, तरीच तो साधेल. या 3ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञान साचे, परी ते ज्ञान प्रेमाचे विना करता कामाने. जे जे कृत्य प्रेमाविना ते ते अवघे आहे शीन, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे 3ही मार्गात. काळा गोरा खुचा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्याचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक. शरीरभेद व्यवहारिक त्यांचे कौतुक काही नसे. तीच या 3ही मार्गांची स्थिती तंतोतंती साची, ब्रह्मस्वरूपे भिन्न त्याची परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार, जो मार्ग चालतो नर महत्व त्याचे वाटे. पंथ चालण्या आरंभ झाला परी मुक्कामास नाही गेला, अशाचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने. या 3ही मार्गाचे ते पंथ मुक्कामी पोहोचल्या होती संत, मग तयाच्या संबंधात व्यक्त ऐसे नसे एतुलेही. वशिष्ठ वामदेव जमदाग्नी अत्री पराशर शांडिल्य मुनी, हे कर्ममार्गाच्या सेवानी मुक्कामासी पोहोचले. व्यास नारद कयाधू कुमार, मारुती शबरी अक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तामार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर, मच्छिंद्र गोरख जलंधर हे चढले जिना थोर या योग मार्गांचा. जो वशिष्ठ लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली येथे न शंका घ्यावी मुळी, कर्ममार्गाची रक्षिली पूजा श्रीपाद वल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार, ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावंत ज्ञानेश्वरा, सेना कान्हू चोखा महार, दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गाने. शेख महमद श्री गोंद्यात, आनंदी स्वामी जालन्यात, सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगांचे. तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेव रथ, मी धरिला भक्तिपंथ आणिक बहुता जाणून. पळूसाचे धोंडी बुवा, सोन नगरीचा नाना बरवा, जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला आम्हा ती वेदेही, तेवी शिर्डीचे बाबासाई, गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी ऐसे रे. पहा चंदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा, अडकुजी नामे संत साचा गेला याच वाटेने.
मुरा गावाचे संतरत्न झिंगाजीत ओ होय जाण, तेवी नागपुरांचे ताजुद्दीन भक्ती मार्गासी चाहते. या अवघ्या संताचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे ते बसले होऊनी. मार्ग असो कोणताही त्यांचे मुळी महत्त्व नाही, जो मुक्कामास जाई त्यांचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी येथे झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फल त्या त्या पंथा आचरोनी. आता नको पुसूस काही, हे न कोणा सांगे पाही, निवांत बसू दे ए ठाई पिसेपणाच्या पोसोडीने. ज्यांची निष्ठा बसेल वा जो मला असेल, त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरूरत मला. ज्यासी अनुताप झाला ब्रह्मज्ञान जाणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणोत आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा. ऐसा उपदेश ऐकला बाळाभाऊच्या नेत्राला, प्रेमाश्रूंचा लोटला पूर तो न आवरे त्या. अष्टभाव दाटले शरीर रोमांच उमटले, वैखरीचे संपले काम तेने सहजची. मौनेच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर, वराड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एक दिनी ऐशा परी वदले वाणी, डाळी पीठ घेऊनी स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साळू घाल भोजना, तेनेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, जी विजापूरची आहे सत्य, माहेरवाडे घोडे जिचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला, तो न तया फल झाला तयाची या दुर्दैवे. खामगावाच्या सानिध्यासी जलंब गाव परी येसी, त्या गावाचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र हा तुळशीरामाचा आत्मराम नावाचा होता, तैल बुद्धीचा वेदाध्यायानी प्रेम ज्यांचे. या धर्मपीठ वाराणसी जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला अध्ययनासी वेदांग स्मृतीच्या. प्रत्यही भागीरथीचे स्नान, मधुकरीचे सेवी अन्न, गुरुग्रहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थी ना तरी अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते. चैनी माझी गुंतल्या मन, मग कशाचे अध्ययन, बिरुड आंब्या लागून लागता न सरसाचा. आत्माराम नव्हता या परी, विवेक संपन्न सदाचारी, विद्या अवघी करुणपुरी आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी, हजिरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजा. तो वेद विद्येचा जाणता गजानन, केवळ ज्ञान सविता, आत्मराम वेद म्हणिता, कोठे कोठे चुकत असे. त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती. आत्मरामाचे संगती वेद म्हणती महाराज, ऐकता त्यांचे वेदाध्यायन, तन्मय होती विद्वान, न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थ पेशाची आत्मराम राहिला आदरेसी, मधु टाकुनी मक्षिकेशी, जाणे तैसे कैसे आवडेल त्यालाही सेवे कारण, यावे त्याने जलंबाहून चुकविला ना एकही दिन, ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात, पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची. मोबदला घेता भली एकनिष्ठ सेवा केली, शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्पसाचार, एक जमीन एक घर, तेथे न दृष्टी किंमतीवर, तेने देणे आहे भाग पहा. भिल्लणीचे रामाला बोरे देऊन वश केला, तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रेय केदार, दुसरा नारायण जामकर, निव्वळ दुधांचा त्याचा आहार, तो दुधाहरी बुवा. ऐशे श्रोते तिघे जण स्वामीचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपुले तन मन समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव भाकरे गावाचा, गाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुती पंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुती पंताच्या शेतात पिकांचे रक्षण करण्यापत तिमाजी नामे माळी होता. तो माळी खळ्या भयतरी निजला निशाच्या अवसरी, गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला.
उलटून गेले 2 प्रहार. कुंभाराचे 10-20 खर खळ्यात येऊनी दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला. गर्दभासी आनंद झाला. ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालुनी. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरुरायाप्रत लीला करणे भाग आले. क्षणात जाऊनी मोरगावासी हाक मारली तिमाजीसी. अरे जाग होई सत्वरी, रायसी गाढवे पडली ना. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्धान खळ्यामधून येधवा. तिमाजी उठून पाहता गाढवी दिसली तत्वता. म्हणे काय करू आता, मालक रागे भरेल की. पिकाचे रक्षण करण्यासाठी त्याने ठेवले आहे मसी विश्वासघात. आज दिशी झाला त्याच्या माझ्या हाती. तो विश्वासाला माझ्यावर मी निजता झालो निसुर. रास ही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवानी. आता समजूत मालकाची कोण्या रीती घालूसाची. पहा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकास. न तरी हल्लीचे नोकर नमक हराम शिरजोर. नफा तोट्याची तिळभर काळजीना त्या मालकाच्या. तिमाजी तैसा नव्हता. हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे. काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील. ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण तिमाजी गावात येऊन पाय धरती पंतांचे. महाराज माझ्या झोपेने बुडविले तुम्हा लागुनी. 10-20 गाढवाणी येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिली. खळ्या माझी जाऊनी भली, म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर, खळ्यात यास साचार. वेळ न मला तिळभर, मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरांचे त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुतीपंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला. 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी, जणू पाटील समोरी. बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीचे दर्शन घेता केले हास्यवदन. तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी. तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्या लाविता. झोपाळ नोकरी ठेविता आणि आपण निजता खुशाली घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात तिमाजी झोपी गेला. गाढवाचा सुसळाट झाला. ते रास भक्षू लागले. म्हणून मी जागे केले घेऊन तिमाजीसी भले. रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून. ऐसी खून पाळता क्षणी मारुतीने जोडून पाणी. मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वसी आधार, आपुलाच आहे साचार. लेकरांचा अवघा भार, मातेची या शिरी असे. आमुचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपुले आई. सत्ता त्यावरी नाही तुम्हा विन कवणाची. खळे आणि जोंधळा अवघ्याची आहे आपुला. तिमाजी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून. लेकरासाठी त्रास पूर्ण, माता सोसी वरचेवरी. मी लेकुरे आपले म्हणून या आपण केले. खळ्यात ते जाऊन भले, मोरगावी संरक्षण. ऐसी चक्रपा निरंतर स्वामी असावी माझवर. आताच जाऊन करीतो दूर, नोकरीवरून तिमाजीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटते समर्थाप्रती. आणि भाषण केले येणे रीती, ते आता अवधरा. छे वेड्या, तिमाजीस नको मुळीस काढू. नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला. तिमाजी नोकर इमानी. खळ्यात गाढवे पाहुणी दुःखी झाला असे म्हणी. ते मी तेव्हाच जाणिले. रात्रीची हकीकत तुला सांगण्याप्रत आला होता भीत सकाळी ना तुझकडे. ते तू म्हणालास त्याला, मी जाते आहे शेगावाला. उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकले मारुतीसी चोज जाहले. पहा संताचे कर्तृत्व भले, ऐसे आहे आघात. गाढवे खळ्यात पडलेली कोणीन त्या सांगितली. मी अंतर्ज्ञानाने जाणेनी, गजाननाने श्रोते हो. चखे 1816 महाराज बाळापुरासी. आता गोष्ट झाली ऐसी ती थोडकी सांगितो. येथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची. ते बैठकी समोर महाराजांची स्वारी बसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नव्हते तिळभर. त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता बाजारपेठेचे तत्वता. त्या पंथाचे ने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण असराजी होते साचे. समर्थ पाहून डोके त्याचे फिरून गेले तत्काळ.
तो म्हणे हा नंगा धोत, मुद्दाम बसला पंथात, साधूना हा भोंद सत्य, त्याची उपेक्षा न करणे बरे. ऐसे बोलून जवळी गेला, अद्वातद्व बोलू लागला, लाज कैसी नाही तुझला, नंगा बसतोस रस्त्यावरी. हे घे त्याचे प्रायश्चित्त, तुला मी देतो आज येथे. ऐसे बोलून मारत स्वामी प्रत मारू लागले छडीने. वळपाठ पोटावरी उठते झाले निर्धारी, परी ना हवालदार अवरी, मारता हाता आपुला. ऐसे ते धवा पाहून एक गृहस्थ आला धावून, आपल्या दुकानामधून हुंडीवाला नामजाचे. तो म्हणे हे हवालदारा, तू विचार काही कर, ऐसेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संता कैवारी एक आहे श्रीहरी, वळ त्याच्या पाठीवरी उठले ते काना दिसते तुला. त्या कृतीने तुझ्या अंत जवळी आला अत्यंत, आजारीच पथ्य मारावयाचे कारण मसेच तू आज करण्याचे, कावळ्याचे शापेसाचे काय तरी उघडी डोळे माफी बसला पाहून बाजारपेठ. महाराज डोळ्याने गोष्टी चावट ऐसा करीत हा. ऐसा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानील गुणे, तरी मग न्यायकारणे जगाच नाही उरला. तेच पुढे सत्य झाले. हवालदार पंचतत्वात पावले, त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृतीने. एक पंधरवाड्यात हवालदाराचे अवघे अप्त होते झाले भस्मीभूत, एक साधूच मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधूसमोर जपुनी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवदा नदीचे काठावर गाव अति तुमदार, त्याचे वर्णन करवेना. अनंतफंदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथील हरी जखाड्याचा एक तुम्ही वृत्तांत हा हरी जखाडी मध्यादिनी होता यजुर्वेदी ब्राह्मण, गावोगाव फिरून पोट आपुले भरीतसे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी, बसता झाला पायापासी श्री गजानन स्वामीच्या. तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खडीसाखर वाटून नवस केला फेडती. तई हरी म्हणे चित्तासी, हा केवढा ज्ञान रासी, घेऊन या पायापासी विमुख जाणे भाग मला. काकी मी दैव खडतर, माझे आहे साचार, निव्वळ पर्वत खडकावर, हरळ उगवेल कोठुणी. आज अन्न मिळाले, उद्याचे कोणी पाहिले, ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन, शेतवाडा माळा जाण, मी न मुळीच विद्वान, मला कन्या देईल कोण. हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयाघना, संसार सुखाची वासना झाली मनी बलवत्तर, ती तू पूर्ण करावी. मुले लेकरे आम्हा व्हावी, प्रथम बायको मिळावी, कुलीन आज्ञाधारक. ऐसे जो इच्छा मानित, तोच त्याच्या अंगावर्त, थुकते झाले सद्गुरुनाथ, इच्छेस त्याच्या जाणुनी. हा हरी जखड्याने बावांच्या मागला मज कारणे, म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया, येणे येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत ऐसी, अवघेच इच्छिती संसारासी, सच्चिदानंद श्रीहरीसी पाहण्यानं कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले, पुन्हा जखड्यासी पाहिले, जे जे तू इच्छिले सांप्रत काली मनात, तेथे अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागून, होतील संग्रहासी धन, तेही थोडके राहील. जा आता परत घरा, सुखे करी संसारा, करिता असावा परमेश्वरा, आठव येवणा विसरू नको. ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन, दिले हरी जखड्या कारण, लग्न स्वतःचे करावया. हरी जखड्याच्या संगमनेरी, सुखी झाला संसारी, महाराजांची वाणी खरी, ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोणकर, गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार, ओव्हर सियारच्या हुद्द्यावरी, बेंद्रे वासुदेव सर्वेयर होता त्याच्या बरोबर. तो आणि निमोणकर आले मुक्काम नदीवरी. हा मुक्काना नाला डोंगरात आहे, सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात. बोध हो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्री ती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात, फलभारे तरुवर वाकले असती अपार, वन्य पशु फिरती स्वैर, बिबट्या लांडगे ते ठाया. असो या मुकण्या नाल्यापासी, जवळ एक खोरेसी, एक जलाच्या प्रवाहासी, कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येते स्नानास,
लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरला असे. असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन, गोसावी बैराग्या लागून पुसू लागला तेथल्या. नाही नाही महित मात ऐकू येई सर्वत्र, तिने निमोण गावाकर चित्तात हाताश पूर्ण झाला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता, कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे. तो कपिलधारेवरी एक पुरुष देखील अधिकारी त्याचे हात गुडघ्यावरी घेऊन सहज लागले. उंच बांधा शांत मुद्रा बैसला होता ध्यानस्थ, त्यात घातले दंडवत निमोणकराच्या अष्टांगेसी. बराच वेळा झाला तरी योगीनं काही बोले परी, अस्तमनाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटीनं अन्न तिळभर बिराड राहिले बहुदूर, कपिलधारेचे धरुण नीर तुंब्यात गोसावी निघाले. ते निमोणकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता, ठाऊक असल्या योगगाथा मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलते झायले कैवल्य दिनी, हा चित्रपट घेऊनी जा आपुले काम करी, षडोक्षरी त्यावरी मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा, मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये, गोगलगाय शेप किडा हिमालयान देई वेडा, सागरीचा सिंप किडा मेरू पर्वत न जया कधी. नेटाचा केला यत्न कर्म ब्रह्मचार्य सांभाळून, येतील 10-5 आसन धोती नव्हती केल्यावर. जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला, ऐसे बोलून उचलिला एक तांबडा खडा कर. तो घेऊन या मजसी गुप्त झाले पुण्यरासी, तेच पुढे नाशिकासी गंगावरी भेटले त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार, शिर ठेवून पायावर प्रश्न त्यासी ऐसा केला. महाराज माझा कंटाळा काहो आपणच का केला, आपल्या नाव गावाला न सांगता गेलाच की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा घेऊन नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच मूढमती, रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गूढ तुला पडते झाले जाण तुला, मी राहतो शेगावाला गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझे ते ठाया. ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले, भिरभिरी पाहू लागले चहूकडे निमोणकर. कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी, तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले. मौनेच वंदन करून कथिले धुमाळ कारण, कपिलधारे पासून जे का झाले इथवरी. ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगी राजाला, वाण कशाची सांग मज, हे अवघ्या समर्थांची खाण निश्चय आहे त्यासाची, सर्वभोपदाची त्यांच्या पुढे न किंमत. तो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी, करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर. योगाभ्यास ही समोरी त्या खड्याच्या आदरे करी, त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास होईल. पुढे तेच झाले सत्य, योगाभ्यास थोडा बहुत आला निमोणकराप्रत श्री गजानन कृपेने. एक शेगावाचा रेवासी तुकाराम कोकटे परियेसी, त्यांची संतती यमसदनाशी जाऊ लागली उपसदाच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुष्य गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पणे. मनोरथ त्याचे पूर्ण केले गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामास भली. संततीच्या मोहाने तो थोरला मुलगा नारायण, रोग झाला त्या कारण औषधोपचार केले जाण. परिणत आला गुण काही, नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टी शिजली, दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकाराम झाली आठवण, नवस केल्याची ती जाण एकदा त्या समयाला. तुकाराम म्हणे गुरुराया, हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सद्या सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी, नाडी झाली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडून पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण कुमार आणून सोडला मठावर नवसाचा फेडावया. तो नारायण अजूनी आहे तया ठिकाणी, बोललेला नवस कोणी महाराजांचा चुकवणी.
हेच सांगण्या लोकाप्रत नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठात संत चरित्र या कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी, घेऊन या हरिपाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, तो कल्पतरू भक्ताचा कमलनाभ सर्वेश्वर. जो जगदाधर जगतपती, वेद त्यांचे गुण गाती, तो संतांच्या वसे चित्ती. रुक्मिणीपती दयाघन, पंढरीसे आले गजानन. चंद्रभागेचे केले स्नान, नेले घ्याया दर्शन पांडुरंगाच्या रावळी. हे देवा पंढरीनाथा, हे अंचित्या अद्व्या समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणी कांता, एक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणूसी वाहिले. पुंडलिक वरदा विठ्ठलेस चरणास सन्निध्य, ऐसे करुणी विनवणी. समर्थानी जोडले पाणी, अश्रू आले लोचनी. विरह हरीचा सहावेना, हरिपाटील जोडून हात पुसू लागला पुण्यवंता. अश्रू का हो सद्गुरुनाथा, आणले लोचनी यावेळी. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपण खेद झाला ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर, हरिपाटलाचा धरुण कर, सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भीतरी, इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चल आता शेगावाला, तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावदे केले शिवा, शेगावा माझी भले. चित्त चिंतेचे व्याप्त झाले मात्र हरिपाटलांचे. तो म्हणे मंडळीस, महाराज बदले पंढरीस, सांगत राहिली थोडी दिवस माझी विठूच्या रावळी. पुढे श्रावण मास गेला, क्षीणता आली तणूला. पुढे भाद्रपद मास आला, तया काय झाले ते एका. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज म्हणाले अवघिसी, आता गणपती बोलवण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेशपुरात ऐशापरी आहे ग्रंथित. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जन बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला. त्या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहो इथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्र परी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीता शास्त्राभितरी भगवान बदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी ऐसेच केले. शरीर वस्त्राची बदलले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस, आनंदा माझी काढली खास. बाळाभाऊच्या धरले करास, असनी आपल्या बसविले. मी गेले ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. कदमज लागी विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिला ऐसे प्राण. दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सर. भाद्रपद शुद्ध पंचमीस, गुरुवारी प्रवाह दिवसाचा. प्राण रोधिता शब्द केला, जय गजानना ऐसा भला. सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझरी. देहाचे ते चलनवलन पार गेले मावळून. स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळूहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधीस्थ. ऐसे ऐकता मात हृदय पेटती नरनारी. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी. गेला गेलाय कैवारी, आज दीन जनांचा. गेला आमुचा विसावा, गेला आमुचा सौख्य ठेवा. विजला हा ज्ञानदिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता. का रे इतक्यात पुण्यवंता, गेलास आम्हा सोडवून. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णूचा बंकटलाल. तारा चंद प्रेमळ भक्त स्वामीचा जो असे. श्रीपतीराव कुलकर्णी, मठा माझी जमले जाणी. विचार केला अवघ्याणी, ऐशा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस. हळूपळीच्या लोकास येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणारा आहे निश्चिती. अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल. नका करू आता वेळ, जासूद धाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोणगावाचे एक विद्वान होते साचे. ते बोलले आपल्या वाचे, सर्व लोकाचे येणे रीती.
त्यांच्या आवडत्या भक्तासी ते दर्शन देतील निश्चयसी, तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पहावया नको कोठे लांब जाया, पहा लोणी ठेवोनिया एधवा मस्तकी स्वामीच्या. लोणी ठेवता शिरावरी ते पगळू लागले निर्धारी, जो तो त्यांचे कौतुक करी बल हे योगशास्त्रांचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता, एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर निसंशय ऐसा स्थितीत, परी हे करणे अनुचित. आवडते अवघे अवलिया भक्त समाधी त्या स्वामीला, ते अवघ्यास मानविले स्वामी पुढे आदरे भले. भजन त्याने मांडिले हजार टाळ जमला हो, दूरदूरच्या भक्ताप्रत स्वामी जाऊन स्वप्नात, आपुल्या समाधीची मात कळविते झाली विबुध हो. तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला, लोकांचा तो शेगावाला, घ्या दर्शन स्वामीचे. रथ केला तयार, दिंड्या झाल्या अपार, सडे घातले रस्त्यावर, गोमायाच्या बायानी रंगवल्या नाना परी, काढू लागल्या चतुर नारी. दीपोत्सव झाला भारी त्या शेगावा ग्रामाला, मूर्ती ठेवली रथात, मिरवणूक निघाली आनंदात. रात्रभरी शेगावात तोण थाट वर्णावे, वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार. होऊ लागला भजन गजर विठ्ठलांच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त ओधळू लागले, फुलाखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेड्यास नाही मिती, लोक वाटती खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये ऐसे उधळले. ऐशी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून, अखेर उदयास येता दिनकर परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली खरी, रुद्राभिषेक केलावरी अखेरचा देहाला. पूजा केली पंचोपचार, आरती उजळली अखेर, भक्तांनी केला नामगजर गजाननाचे नावाचा. जय जय अवलियाच गजानना, हे नरदेहाधारी नारायणा, अविनाशरूपा आनंदघना, परात्पर जगतपते. ऐशा भजन भेतरी, मूर्ती ठेवली आसनावरी, उत्तराभिमुख साजरी शास्त्रमार्ग प्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यानी घेतले जाण, जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलली. मीठ गजा अबीर यांनी ती भरली गार, शिळा लावून केले द्वार बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसापर्यंत समाराधना चालती तेथ, घेऊन या गेले असंख्यात लोक स्वामीचा प्रसाद. खरोखरीच संताचा अधिकार तो साचा, सार्वभौम राजाचा पाड न त्याच्या पुढे. स्वस्ती श्री दास गुणवीर.